नमस्कार. आजच्या या खास एक्सप्लेनरमध्ये आपण 3 भन्नाट आणि अत्यंत उपयुक्त मेसेजिंग ट्रिक्स पाहणार आहोत. रोजच्या आयुष्यात मेसेजिंग ॲपचा वापर आपण सगळेच करतो, बरोबर? पण यात काही अशी लपलेली वैशिष्ट्ये आहेत जी आपला संवादाचा अनुभव अगदी बदलून टाकू शकतात. या ट्रिक शिकायला अतिशय सोपे आहेत आणि नवशिक्या लोकांसाठी अगदी परफेक्ट आहेत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया. मेनू आणि सेटिंग्जमध्ये गोंधळून जाण्यापेक्षा काही सोप्या ट्रिक्स शिकून घेतल्या तर या टप्प्याटप्प्याने दिलेल्या पद्धती अगदी कोणीही सहज आत्मसात करू शकतं. रोजच्या मेसेजिंगमधल्या छोट्या छोट्या पण त्रासदायक अडचणींवर मात करण्यासाठी या ट्रिक्स अगदी योग्य आहेत. तर आपण तयार आहोत का हे नवं तंत्र शिकण्यासाठी? भाग 1. लपलेली मेसेजिंग वैशिष्ट्ये, अगदी नवशिक्याकडून थेट प्रो लेव्हलकडे. पहिली ट्रिक, स्टेटस अपडेट्स सहज पॉज करणं, जिला आपण 3 बोटांची ट्रिक म्हणूया. आता बऱ्याचदा असं होतं ना की एखाद्याने खूप माहिती असलेलं लांबचक स्टेटस ठेवलेलं असतं. ते वाचताना जुन्या पद्धतीत एका बोटाने स्क्रीन दाबून धरावी लागते. थोड्या वेळाने बोट दुखायला लागतं आणि चुकून बोट हल्लं रे हल्लं की स्टेटस लगेच गायब. पण आता हे सगळं विसरा. नवीन पद्धत अगदी सोपी आहे. स्क्रीनवर फक्त 3 बोटांनी एकत्र एकदा टॅप करायचं. बस एवढंच. असं केल्यावर ते स्टेटस तिथेच कायमस्वरूपी पॉज होईल. काहीही न दाबता अगदी आरामात सगळं वाचता येईल. आहे की नाही एकदम सोपा आणि भारी उपाय? पुढे जाऊया. दुसरी ट्रिक, गुप्तपणे स्टेटस पाहणं, म्हणजे स्टेल्थ मोड ऑन. ही प्रायव्हसीची एक मस्त सेटिंग आहे. कोणाचं तरी स्टेटस पाहायचंय पण त्यांना ते समजू नये अशी इच्छा असतेच. हे साध्य करण्यासाठी या सोप्या पायऱ्या आहेत. सर्वात आधी ॲपच्या सेटिंग्जमध्ये जायचं, त्यानंतर अकाउंट्स निवडायचं, तिथे प्रायव्हसी या पर्यायावर टॅप करायचा आणि शेवटी रीड रिसीट्सचा पर्याय बंद करून टाकायचा. असं केल्यावर डिजिटल जगात आपण पूर्णपणे अदृश्य होतो. आपण स्टेटस पाहिलंय हे समोरच्याला अजिबात कळणार नाही. पण एक सेकंड थांबा. इथे एक अत्यंत महत्त्वाची प्रो टिप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं काम झाल्यावर ते रीड रिसीट्स पुन्हा चालू करायला अजिबात विसरायचं नाही. नाहीतर आपण पाठवलेले मेसेजेस समोरच्याने वाचलेत की नाही ते आपल्यालाच समजणार नाही. त्यामुळे ही गुप्त ट्रिक वापरताना थोडंसं भान ठेवणं नक्कीच गरजेचं आहे. आता आपली तिसरी ट्रिक, नंबर सेव्ह न करता मेसेज करणं, एक खरा पॉवर युजर हॅक. मूळ स्रोताने या ट्रिकसाठी खूपच गमतीशीर उदाहरण दिलंय. बाळाने जेवण केलं का असा रोजच्या वापरातला मेसेज आपण सहसा आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा जोडीदाराला पाठवतो, बरोबर? ही ट्रिक वापरण्यासाठी अशाच आधीपासून अस्तित्वात असलेल्या कोणत्याही चॅटचा वापर आपण करू शकतो. तर हे नक्की कसं काम करतं ते पाहूया. फोनबुकमध्ये नवीन नंबर सेव्ह न करता थेट मेसेज करण्यासाठी फक्त आधीपासून सुरू असलेली एखादी चॅट विंडो उघडायची. तिथे तो सेव्ह न केलेला नवीन नंबर टाईप करून सेंड करायचा. त्यानंतर त्या पाठवलेल्या निळ्या रंगाच्या नंबरवर टॅप केल्यावर तिथे थेट मेसेज करण्याचा एक नवीन पर्याय उघडतो. सेव्ह कॉन्टॅक्टच्या लांबलचक प्रक्रियेत न अडकता अवघ्या काही सेकंदात आपला नवीन संवाद सुरू होतो. किती वेळ वाचतो नाही का? पण इथे एक छोटीशी गोम आहे. एक मजेशीर पण महत्त्वाचा सावधानतेचा इशारा इथे दिला आहे. जर आपण आपल्या जोडीदाराच्या चॅटमध्ये अचानक असा एखादा अनोळखी नंबर पाठवला तर तो नंबर नक्की कोणाचा आहे हे त्यांना लगेच स्पष्ट करा. नाहीतर नाहक गैरसमज होऊन घरात मोठे वाद होऊ शकतात आणि कदाचित रात्रीच्या जेवणावर पाणी सोडावं लागू शकतं. डिजिटल हॅक्स वापरताना प्रत्यक्ष आयुष्यात अशी थोडी काळजी घेणं कधीही चांगलं. चला तर मग मेसेजिंगचा हा अनुभव उत्तम करण्यासाठी आत्तापर्यंत पाहिलेल्या या ट्युटोरियलची एक छोटीशी उजळणी करूया. अगदी थोडक्यात सांगायचं तर रोजचा मेसेजिंगचा कंटाळवाणा अनुभव या 3 साध्या गोष्टींनी एकदम भारी बनवता येतो. पहिलं, स्टेटस आरामात वाचण्यासाठी जुन्या पद्धतीऐवजी फक्त 3 बोटांनी टॅप करणं. दुसरं, कोणालाही न समजता स्टेटस पाहण्यासाठी प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन रीड रिसिप्ट्स बंद करणं. आणि तिसरं, नवीन नंबर सेव्ह करण्याचा कंटाळा टाळण्यासाठी तो आधीपासून असलेल्या चॅटमध्ये सेंड करून थेट तिथूनच संवाद सुरू करणं. या माहितीपूर्ण सत्राच्या शेवटी विचार करण्यासारखा एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. या 3 पैकी कोणती चतुर ट्रिक आजपासून आपल्या रोजच्या टायपिंगच्या सवयीचा भाग बनेल? तंत्रज्ञानाचा असाच स्मार्ट वापर करून आपल्या रोजचा डिजिटल संवाद अधिक सोपा, जलद आणि नक्कीच मजेदार बनवता येऊ शकतो.